नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, काल अजित पवार शरद पवार युतीच्या चर्चेने राज्यात खळबळ उडाली होती आणि आजच पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचा स्फोट. हा योगायोग आहे का कोणाचं पॉलिटिकल गेम प्लॅन? राजकारणात टायमिंगचं महत्त्व सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण या सगळ्या मागे नेमकं कोणाचा हात आहे हे समजलं तर महाराष्ट्राचं सगळं समीकरण बदलू शकतं. शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण उलगडणार आहोत पवार विरुद्ध पवार आहे की पवार प्लस पवार आहे. राजकारणाच्या या टायमिंग गेमचं गुपित काय आहे ते नेमकं बघूया. कालच राज्यात एक मोठी चर्चा रंगली होती. शरद पवार आणि अजित पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू होती. पण आज अचानक पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची बातमी राज्यभर गाजू लागली. पवार विरुद्ध पवार संभाव्य युतीच्या बातम्या तापल्या आणि याच वेळी पार्थ पवारांच्या घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं. हे केवळ योगायोग म्हणायचं का हा मोठा प्रश्न आहे. कारण इतिहास पाहिला तर अजित पवारांचा सिंचन घोटाळा, राणेंवरील कारवाया, भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा, अशोक चव्हाणांचा आदर्श प्रकरण, हे सर्वच वेळोवेळी राजकीय हत्यार म्हणून वापरले गेले. मग आता जेव्हा अजित पवार काकांकडे म्हणजेच शरद पवारांकडे परतण्याच्या चर्चा सुरू आहेत, तेव्हाच पार्थ पवारांच्या घोटाळ्याची बातमी बाहेर येणं काहीतरी मोठं राजकीय समीकरण बदलत असल्याचं सूचक ठरतं. अर्थातच या सगळ्या मागे कोणाचं राजकारण आहे का, हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. कारण इथे आपला हेतू पार्थ पवारांना निर्दोष ठरवणं नाही किंवा त्यांच्या जमीन व्यवहाराचं समर्थन करणंही नाही, पण सत्य बाहेर यायलाच हवं आणि ते ज्या टायमिंगला बाहेर आलंय ते पाहता हा मुद्दा नक्कीच संशयास्पद वाटतो. आता असं का म्हणायचं, तर गेल्या 4-5 महिन्यातल्या राजकीय हालचालींचं चित्रच वेगळं सांगतं. राज्यात निर्णायक बहुमतासह भाजपची सत्ता परत आली. इतकं की सत्तेसाठी ना अजित पवारांची ना एकनाथ शिंदे यांच्या गटाची गरज उरली. 105 आमदार असताना सत्ता मिळवणाऱ्या भाजपकडे आज 132 आमदारांचा भक्कम आकडा आहे. म्हणजेच सत्ता मिळवणं त्यांच्यासाठी अगदी सोपं होतं. याच आकड्यांमुळे पहिला मोठा राजकीय बळी ठरला तो एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री पदांवरून त्यांच्या पाय उतार व्हावं लागलं आणि फडणवीस पुन्हा सत्तेत परतले. फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय थेट बदलले आणि इथूनच सत्तेच्या समीकरणात मोठा भूचाल निर्माण झाला. अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली, काही तर थेट GR द्वारे रद्दही करण्यात आले. पण हे निर्णय खरंच प्रशासनिक कारणांमुळे घेतले गेले का की लाडक्या बहिणीच्या योजनांसाठी निधी वळवण्यासाठी, हा प्रश्न कायम चर्चेत राहिला. दरम्यान शिंदे आणि फडणवीस यांच्यातील सूक्ष्म संघर्षही सतत चर्चेत राहिला. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शिंदेंचा हात असल्याचे आरोप झाले. पण या सर्व सत्ता संघर्षात अजित पवार मात्र फडणवीसांच्या बाजूलाच ठामपणे उभे राहिल्याचं दिसून येतं. फडणवीसांना सत्तेसाठी अजित पवारांच्या आकड्यांची गरज नव्हती, पण मित्र पक्षांच्या नैतिकतेचं नरेटिव्ह टिकवण्यासाठी अजित पवारांचं अस्तित्व महत्त्वाचं होतं. कारण एक सत्य सगळ्यांना माहीत आहे, फडणवीसांचं ठाकरे यांच्यासोबत जमत नाही, शिंदे यांच्यासोबतही पटत नाही आणि जर अजित पवारांसोबतही मतभेद झाले तर फडणवीसच दोषी असा नरेटिव्ह तयार झाला असता. आणि हो, अजित पवारांची ही साथ फडणवीसांसाठी केवळ रणनीतीच्या दृष्टीने नाही तर प्रत्यक्षातही फायदेशीर ठरत आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. मग प्रश्न असा निर्माण होतो की गेल्या 4-5 महिन्यात नेमकं काय घडतंय, तर शरद पवार हळूहळू सक्रिय राजकारणातून मागे सरकताना दिसत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर अगदी कालचं मुरलीधर मोहोळ प्रकरण, जैन बोर्डिंगच्या घडामोडींवर एकनाथ शिंदेंचे समर्थक धिंगाणा घालत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कुठेच ठळकपणे दिसली नाही. फलटण प्रकरणात मेहबूब शेख आक्रमक होते, पण शरद पवार स्वतः फारशी भूमिका घेतलेले दिसले नाहीत. पोटचोरीच्या मोर्चात ते एकदा उपस्थित झाले, पण त्याच काळात जेव्हा ठाकरे बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना भेटायला गेले, तेव्हा शरद पवार मात्र अनुपस्थित होते. या अनुपस्थितीमुळेच चर्चेला उधाण आलं. शरद पवार आता तडजोडीचा मार्ग स्वीकारतायत का? कुठेतरी राजकारणात शांततेचा खेळ सुरू आहे का? दरम्यान दुसऱ्या बाजूला अजित पवार स्वतःचं स्वतंत्र राजकारण उभं करताना दिसत आहेत का? म्हणजेच काकांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचं समीकरण बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोहोळ प्रकरणात पालकमंत्री या नात्याने अजित पवारांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं, पण त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातही अजित पवारांनी पुढाकार घेणं टाळलं.
पण आश्चर्य म्हणजे या सर्व गोंधळाच्या काळात अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी मात्र नियमितपणे होत राहिल्या. VSIच्या बैठका असोत किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम, दोघे एकत्र दिसणं आता इतकं सामान्य झाले की त्यावर बातम्या येणंही थांबलेलं. अगदी काही महिन्यापूर्वी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांवर सातत्याने टीका करत होते, पण आता ती टीका जवळपास संपुष्टात आली आहे. म्हणजेच दोन्ही गटांमध्ये काहीतरी समजुतीचं वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतं. मात्र याचा अर्थ असा नाही की अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या छत्राखाली येतील आणि शरद पवार भाजप सोबत जाणं स्वीकारतील, कारण भाजपमधील काही नेते खुलेआम आरोप करत आहेत, पवारांनी आमच्या हायकमांडला वारंवार दिशाभूल केलं, सोबत येण्याचं आश्वासन देऊन शेवटच्या क्षणी माघार घेतली. म्हणूनच सध्याच्या या भेटीगाठी मागे नेमकं उद्दिष्ट काय, हे सर्वात गूढ आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचं कोडं ठरतंय. त्यामुळे आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शरद पवारांनी आपली भूमिका बदलली तरी भाजप, विशेषतः संघ, त्यांना आपल्या समीकरणात सामील करू इच्छित नाही. दुसरीकडे शरद पवारांनाही आपल्या राजकीय ओळखीचं मूल्य टिकवायचं असल्यामुळे भाजप सोबत जाणं त्यांच्यासाठी धोका ठरू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या स्पष्ट दिसते की अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात तडजोडीचा सूर दिसतोय, पण भाजपला शरद पवारांची साथ नकोय आणि अजित पवारांनाही काकांसोबत जाणं नकोय. यामागचं कारणही तितकंच राजकीय आहे, कारण जर पवार आणि पवार पुन्हा एकत्र आले तर त्यांची पारंपरिक वोट बँक पुन्हा मजबूत होईल आणि काँग्रेस व शिवसेनेच्या फाटाफुटीतून राष्ट्रवादी पक्ष पुन्हा राज्यातील क्रमांक 2चा ताकदीचा पक्ष बनू शकतो. भाजपच्या दृष्टीने मात्र हा समीकरणांचा धोका आहे, कारण भाजपला पुन्हा विरोधात तुल्यबळ ताकद असलेला पक्ष नकोय. म्हणूनच राज्यात 2-3 प्रादेशिक पक्षांची विभागलेली ताकद हीच भाजपसाठी राजकीय दृष्ट्या सोयीची आहे आणि हेच समीकरण दिसून आलेलं आहे अलीकडच्या घटनांमध्ये, जेव्हा अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे भाजपचा मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा मुख्य अजेंडा होता सहकार आणि शुगर लॉबी, आणि हेच क्षेत्र म्हणजे थेट शरद पवारांच्या प्रभावाखालील साम्राज्य. म्हणजेच भाजपने पवार विरुद्ध कायम ठेवताच नवा राजकीय खेळ सुरू केला आहे. शरद पवारांच्या पश्चात महाराष्ट्रातील शुगर लॉबी अजित पवारांच्या प्रभावाखाली न जाता थेट भाजपकडे वळावी, यासाठी केंद्रातील काही यंत्रणा काम करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. या पार्श्वभूमीवरच विखे कुटुंबाला बळ देण्याचं राजकारण सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे आणि विखे पवार यांच्यातील पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष लक्षात घेतला तर हा दावा अगदी पटणारा आहे. दुसरीकडे सोलापूरमध्ये भाजपने थेट ऑपरेशन लोटस राबवलं आणि राष्ट्रवादीच्या विशेषतः अजित पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना थेट पक्षात घेतलं. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, मित्रपक्षांमध्ये असणारा अलिखित संकेत भाजपने यावेळी पूर्णपणे मोडीत काढला आहे. याच घटनानंतर लगेचच VHI चौकशीची बातमी समोर आली. फडणवीसांनी नंतर स्पष्ट केले की अशी कोणतीही चौकशी सुरू नाही. पण प्रश्न राहतो, मग ही बातमी आली तरी कुठून, कोणत्या माध्यमातून हा सिग्नल देण्यात आला? सोलापूरचं ऑपरेशन लोटस, शुगर पॉलिटिक्स मधील वाढती आक्रमकता आणि VHI प्रकरण, या सर्व गोष्टी पाहता भाजप आता धाकटे आणि थोरले पवार असा भेदभाव न करता थेट पवार साम्राज्यावर हल्ला करण्याच्या रणनीतीवर काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून लागलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजप जर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढला तर पुढचं राजकारण असं काहीसं दिसू शकतं. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध 2 शिवसेना विरुद्ध 2 राष्ट्रवादी. या परिस्थितीत भाजप नेहमीच वरचढ ठरू शकतो, कारण शिंदे गटाची शिवसेना एकाकी पडली तर त्यांना ठाकरे गटासोबत जाणं शक्य नाही. मात्र अजित पवारांचं समीकरण वेगळं आहे, कारण अजित आणि शरद पवार यांच्यात कधीही तडजोड होऊ शकते आणि तशी झाली तर राष्ट्रवादी पुन्हा एकदा आपलं राजकीय वजन परत मिळवू शकते. आणि जर तसं घडलं तर भाजप नंतरचा सर्वात मोठा आणि ताकदीचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी उभा राहतो. त्यामुळेच हा पक्ष संपवणं किंवा कमजोर करणं इतक्यातच शक्य नाही. कुठेतरी या पार्श्वभूमीवरच हे सगळं घडताना दिसतंय, कारण जर भाजप स्वतंत्र लढणार असेल तर अजित पवारांसाठी शरद पवार हा नैसर्गिक पर्याय ठरतो आणि हा पर्याय उभाच राहू नये. म्हणूनच पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण याच टायमिंगला बाहेर आलं का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात जोर धरतोय. दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने ही शंका नक्कीच योग्य वाटते,
पण जर आपण शॉर्ट टर्म गेम पाहिला तर दिल्लीकडून सत्ता केंद्र हालताना महाराष्ट्रात ती जागा कोणाच्या हाती जाईल त्यासाठी ही चाल खेळली गेली असावी. थोडक्यात क्रमांक 1 दिल्लीकडे शिफ्ट झाला आहे आणि त्या रिकाम्या जागेवर तिसऱ्यांचा क्लेम बसू नये म्हणूनच हा संपूर्ण खेळ रचल्याचं संकेत स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच मिस्टर 2 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही नेत्यांनी देखील ही राजकीय गोळाबेरीज आधीच लावली असावी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण या सगळ्या प्रकरणामागे नेमकं कोण आहे हे थेट सांगणं अवघड असलं तरी महायुतीतील काही नेत्यांची वक्तव्य आणि त्यांना टोन पाहिला तर राजकीय पटावर कोण कोणाला कमजोर करण्याचा प्रयत्न करते याचे इशारे स्पष्ट मिळतात. तर मित्रांनो, या राजकीय हालचालींबद्दल तुमचं मत काय आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.